हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलवरती. तर आपण जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका 2024 बघणार आहोत. सराव पेपर 3. प्रश्न क्रमांक 1. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन आहेत मुंबई, नांदेड, पुणे, नाशिक. तर उत्तर आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. भारतीय सर्वोच्च न्यायालय रिकामी जागा या दिवशी अस्तित्वात आले? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय हे 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 5. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर भारतातील 25वे उच्च न्यायालय हे अमरावती या शहरात स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय रिकामी जागा या शहरात स्थापन झाले? तर पुणे या शहरात दिव्यांग न्यायालय स्थापन झाले होते. प्रश्न क्रमांक 7. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठरवण्याचा अधिकार हा संसदला असतो. प्रश्न क्रमांक 8. राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 9. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर संघटना स्थापन करणे हा स्वातंत्र्याचा हक्क आहे. प्रश्न क्रमांक 10. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 11. सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? तर सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले. प्रश्न क्रमांक 12. नीरा नदी हे खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? नीरा नदी ही पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा आहे. प्रश्न क्रमांक 13. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? तर सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 14. सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत. प्रश्न क्रमांक 15. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर कुठला प्रकार येणार आहे? बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात याच्यामध्ये 2 कर्म आहेत म्हणून द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर नर्मदा खोरे हे सर्वात लहान खोरे आहेत. प्रश्न क्रमांक 17. भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतात? तर भारतामध्ये सुमारे 95% परकीय व्यापार हे सागरी मार्गाने होतात. प्रश्न क्रमांक 18. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात रिकामी जागा आहेत? प्रश्न क्रमांक 18. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात रिकामी जागा आहे. तर किती जागा आहेत? तर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 250 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागा कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात. तर कुठला अनुच्छेद आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात. प्रश्न क्रमांक 20. निळा सावळा झरा वाहत आहे, विशेषण ओळखा. तर विशेषण कुठलं येणार आहे? निळा सावळा. प्रश्न क्रमांक 21. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? तर ध्वनीचा वेग हा सर्वाधिक स्नायू अवस्थेत असतो. प्रश्न क्रमांक 22. घटना समितीची स्वीकृती निशाणी खालीलपैकी कोणती आहे? तर घटना समितीची स्वीकृती निशाणी ही हत्ती आहे. प्रश्न क्रमांक 23. मूळ संख्यांमध्ये फक्त रिकामी जागा यात एकाच समसंख्येचा समावेश होतो. तर कुठल्या एका संख्येचा समावेश होतो?
मूळ संख्यांमध्ये फक्त 2 या समसंख्येचाच समावेश होतो. प्रश्न क्रमांक 24. गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? तर हा रिहंद या प्रकल्पात आहे. प्रश्न क्रमांक 25. सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला आहे? तर सूर्य सिद्धांत हा ग्रंथ वराह मिहिर या ग्रंथकाराने लिहिला आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारचे प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीमध्ये विचारू शकतात. हे तुम्ही नक्की रिव्हिजन करा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा क्वेश्चन कसे आहेत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा. जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, MPSC, सरळ सेवा भरतीची तयारी करत असणार त्यांना शेअर करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. थँक्यू सो मच.